नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर. तृप्ती नाईक सिटी टू विलेज. आज आपण सुरणाची कापं पाहणार आहोत. सुरणाची भाजीसुद्धा छान लागते आणि कापं तर आमच्या घरात जे आहेत ते बटाट्याची कापं, सुरणाची कापं, भजी किंवा हे सगळे जे पदार्थ आहेत ना ते जास्त आवडीने खाल्ले जातात. तर सुरणाची कापं पाहूया. सुरणाची कापं अगदी सोपी आहेत, फक्त जेवढं थोडंसं टफ आहे ते त्याचं जे साल काढण्याची प्रोसिजर आहे ना तेवढीच आहे. तर सुरीने अशा पद्धतीने जे आहे ते मी आधी धुतलेला नाही आहे. सुरणाची सुकीच जी आहे ती साल काढलेली आहे सुरीने आणि त्यानंतर जे आहेत त्याची कापं करायची आहेत आपल्याला. अगदी पातळ पण नाही आणि जाडसर पण नाही, मीडियम साईजमध्ये जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि सुरण जे आहे ते त्याला अशी खाज असते. कधी कधी सुरणामध्ये जे आहे ते काही काही सुरणांना खाज येते, म्हणजे ते जिभेला वगैरे आपल्याला अळूच्या पानांचं कसं खाजेचा प्रॉब्लेम असतो तसं तो सुरणाचा सुद्धा खाजाळ सुरण असं त्याला म्हटलं जातं. तर हे बघा, अशा पद्धतीने जे आहे ते कापं पाडून घेतलेली आहेत आणि जे आहे ते एका कढईमध्ये किंवा एखादा टोप घ्या तुम्ही, ज्याच्यामध्ये पाणी घाला. सुरणाची कापं बुडतील एवढं पाणी हवे आणि त्याच्यामध्ये मी जे आहे ती त्याचं खाज जाण्यासाठी, सुरणाची खाज असेल सुरणाला जर, तर ती जाण्यासाठी कोकमाचा आगळ घातलेला आहे 1 चमचा. कोकमाचा आगळ नसेल तर 5-6 कोकम तुम्ही घाला आणि उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर जे आहे ते झाकण मारून आपल्याला 10 मिनटासाठी हे शिजवायचं आहे. मीडियम फ्लेमवर, हाय फ्लेमवर नको, मीडियम फ्लेमवरच शिजवायचं आहे. आणि जे आहे ते सुरी किंवा टोकदार अशी वस्तू त्या कापामध्ये घालून बघायची आहे. सहजरित्या आतमध्ये गेली तर सुरण शिजलं आहे असं समजायचं. झाकण मारून 5 मिनटं जे आहेत, 5-10 मिनटं थंड थोडंसं कोमट होईपर्यंत आपल्याला ते साईडला ठेवायचं आहे. थोड्या वेळानंतर हे बघा, त्याच्यातलं आता आपल्याला हे सगळं गरम पाणी जे आहे ना ते काढून घ्यायचं आहे आणि सुरणाला जे आहे ते मॅरिनेट करायचं आहे आपल्याला. मीठ घातलेलं आहे मी चमचाभर, त्याच्यानंतर हळद घातलेली आहे, धणा पावडर आहे, गरम मसाला आहे आणि लाल तिखट आहे. तर ही जी आहे ते नॉर्मल प्रोसिजर आहे मॅरिनेशनची. अजून काही एक्स्ट्रा असं घालायचं नाही आहे. हे व्यवस्थित आपल्याला जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. मी हाताने नाही, जरा असं उडवूनच जे आहे ते ह्याला पूर्ण व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे. आता जे आहे ते आपल्याला फ्राईंग पॅन घ्यायचं आहे. आपल्याला डीप फ्राय करायचं नाही आहे, तर थोडं तेल घालायचं आहे ह्याच्यावर. कापं व्यवस्थित अशी तळली जातील माशांच्या कापांसारखी, तसं आपल्याला तळायचं आहे. आणि ह्याच्यासाठी आता मी रवा घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जेणेकरून जे आहे ती बाइंडिंग सुटत नाही. नुसता रवा असेल ना तर पूर्ण रवा असा सुटण्याची शक्यता असते. हे व्यवस्थित मिश्रण एकत्र करून जे आहे सुरणाची कापं ह्याच्यावर आपल्याला व्यवस्थित बुडवून कोट करून जे आहे ते तळून घ्यायचे आहेत. तर 2 वेळेसमध्ये हे माझी कापं व्यवस्थित तळून झालेली आहे. व्यवस्थित मीडियम फ्लेमवर जे आहे आपल्याला अलटून पलटून लालसर अशी छानपैकी अशी कापं तळून घ्यायची आहे. अतिशय छान सोपी अशी पद्धत आहे ही आणि खूप आवडते सगळ्यांना सुरणाची कापं. चपातीमध्ये रोल करून खाऊ शकता तुम्ही, टिफिनला देऊ शकता मुलांना. आणि डाळ वरण भात असेल तर त्याच्याबरोबरही खायला छान लागतात. तर तुम्हाला ही जर रेसिपी आवडली ना तर तुम्ही जी आहे ती ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला तृप्ती नाईक सिटी टू विलेज जे आहे चॅनल ते सबस्क्राईब करा. असे जे आहे ते छोटे छोटे पदार्थ जे आपण आपल्या रोजच्या जेवणाचे असतात, सोप्या पद्धतीने, ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर अशा पद्धतीने जी आहेत ती सुरणाची हे बघा व्यवस्थित कापं भाजून झालेली आहेत, लालसर अशी. आता ही एका वेळेस भाजून घेतलेली आहे, परत बाकीची उरलेली जी आहेत कापं ती भाजलेली आहेत. खूप छान आणि चविष्ट अशी ही कापं होतात. तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. अख्खा सुरणसुद्धा उकळला जातो, पण मला ती कापं करून आपण जर पाण्यामध्ये उकळवतो सुरण, ती पद्धत सोपी वाटते मला. कारण जे सुरण आहे ते व्यवस्थित मऊसर असं शिजलं जातं आणि छान लागतं. तर अशी ही सुरणाची कापं. धन्यवाद.